आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आणि ऋणानुबंध वाढवा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. नमस्कार, श्री स्वामी समर्थ उद्धव चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, मकर संक्रांती जवळ येत आहे. प्रत्येक सवासनींचा मकर संक्रांती हा सण खरंच खूप महत्वाचा, सौभाग्याचा, आनंदाचा हा मानला गेलेला आहे. या दिवशी प्रत्येक महिलांनी, प्रत्येक सवासनीने आपल्या स्वतःसाठी काही सौभाग्याच्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. तर त्या कोणत्या असणार आहेत? आणि त्याचबरोबर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला एक उपाय सुद्धा करायचा आहे, जो की तिळाचा उपाय असणार आहे. आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, घरात सर्वांना सुख समृद्धी नांदावी घरात, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो. मकर संक्रांती सण हा अखंड सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी मकर संक्रांतीचा सण हा साजरी करत असतो. खास करून सवासनींसाठी. अगदीच की बघा, तुम्ही असं म्हणाल की फक्त सवासनींनीच हे घ्यावं का वस्तू? तर असं काहीही नाहीये. बघा, ज्या कोणी विधवा आहेत तर त्यांनी जरी स्वतःसाठी घेतल्या तरी सुद्धा काहीच हरकत नाही. असं काहीही मनात आणायचं नाहीये की मी विधवा आहे. प्रत्येक महिलेनं आपल्या स्वतःसाठी मकर संक्रांतीला तुम्ही सौभाग्याच्या वस्तू ह्या घेऊ शकता. तर बघा, कोणकोणत्या वस्तू आहेत तर ते तुम्हाला सांगते. तर बघा, या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा अगदीच की बघा भोगी दिवशी सुद्धा तुम्ही ह्या वस्तू घेऊ शकता. महत्वाच्या तर बघा, प्रत्येक संक्रांत आली की प्रत्येक जणीचं हेच मोठा प्रश्न असतो की साडी घेतली पाहिजे. तर बघा, ह्या वर्षी देवीनं पिवळ्या रंगाची साडी वस्त्र परिधान केल्यामुळे आपल्याला पिवळा रंग परिधान करायचा नाहीये. पण प्रत्येक गावात किंवा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी अशी पद्धत असते. काहींच्या ठिकाणी बघा, तो रंग सुद्धा बघा, जो देवीनं रंग परिधान केलेला आहे तर तो रंगाची साडी सुद्धा घातली जाते. तुमच्या इथं कशी पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्हाला घ्यायचं आहे. काही ठिकाणी तर असं होतं की बघा, सर्वच ठिकाणी ह्या गोष्टी पाळल्या जातात की जे देवीनं वस्त्र परिधान केलेलं आहे, ज्या रंगाचे वस्त्र देवीनं परिधान केलेलं आहे तर त्या रंगाची साडी, तो रंग आपण परिधान करू नये, तो वर्ज करावा असं सांगितलं जातं. बघा, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. तुमच्या इथं जशी पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्हाला साडी घ्यायची आहे. बघा, सुद्धा म्हटलं जातं की मकर संक्रांती पासून दिवस हा तिळाने मोठा व्हायला लागतो. तर बघा, आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सवासनींना आपल्या स्वतःसाठी सौभाग्याच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत. तर त्या कोणत्या? तर बघा, एकतर तुम्ही साडी खरेदी करू शकता. बरेच घरं असे आहेत की प्रत्येक संक्रांतीला, अगदीच कितीही वर्ष झालेली असू तरी सुद्धा प्रत्येक संक्रांतीला ही नवी साडी घेतली जाते घरातल्या महिलांसाठी. अगदीच काही जणींनी नाही जरी साडी घेतली तरी सुद्धा अगदी स्वतःसाठी तुम्ही अगदीच या दिवशी गजरा घेऊ शकता. बघा, गजरा हा सुद्धा सौभाग्याची वस्तू आहे ही. तर तुम्ही वेणी किंवा गजरा सुद्धा स्वतःसाठी घ्यायचा आहे. त्याचबरोबर बघा, हळदी कुंकवाला खूप मोठ्या प्रमाणात मान दिला गेलेला आहे. अगदीच की बघा, हा सण हळदी कुंकवासाठीच मानला गेलेला आहे. अखंड सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी आपण कुंकवाचं मान म्हणूनही देत असतो. तर बघा, कुंकवाची सुद्धा आपल्याला या दिवशी हळदी कुंकवाची सुद्धा तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. अगदीच की तुमच्या घरात कुंकू आहे पण तरी सुद्धा तुम्हाला या दिवशी कुंकू हे खरेदी करायचं आहे, म्हणजे मकर संक्रांतीला. त्याचबरोबर येतं की अगदीच तुम्ही स्वतःसाठी मंगळसूत्र खरेदी करू शकता. त्याचबरोबर बघा, अगदीच की कोणी ज्यांना खरंच काही शक्य होत नाही, तुम्ही जोडवे खरेदी करू शकता, विरोधी खरेदी करू शकता. ज्या अलंकाराच्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत. असं म्हटलं जातं बघा, आपण देवीची ओटी भरत असताना सुद्धा आपण देवीसाठी सौभाग्याच्या वस्तू असतात तर ते वाण आपण ओटीमध्ये ठेवत असतो. त्याच पद्धतीने आपल्या मकर संक्रांतीला जे सौभाग्य, अखंड सौभाग्य प्राप्तीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला खरेदी करायच्या आहेत. मग तुम्ही अगदीच की बघा, स्वतःसाठी ब्लाउज पीस सुद्धा खरेदी करू शकता, साडी खरेदी करू शकता. त्याचबरोबर येतं की बघा, तुम्ही जी काही वेणी आहे, गजरा आहे तर ते सुद्धा या दिवशी खरेदी करू शकता. मेहंदी हे सौभाग्य प्राप्तीची वस्तू आहे तर तुम्ही नक्की स्वतःसाठी मेहंदीचा कोन वगैरे खरेदी करू शकता. त्याचबरोबर येतं की लाख्याच्या बांगड्या, तर त्या सुद्धा खरेदी करण्याला खूप मोठा मान सांगितला गेलेला आहे. बघा की आपण कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालतो पण त्यापेक्षा सुद्धा
हिरव्या बांगड्यांना मकर संक्रांतीला खूप मोठा मान दिला गेलेला आहे की हिरव्याच बांगड्या आपल्याला घालायच्या असतात मकर संक्रांतीच्या दिवशी. अगदीच तुमच्या इथं जशी पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्ही करावं. पण बघा संक्रांतीला तर हिरव्या चुड्याला हिरव्या बांगड्यांना खूप मोठा मान दिला गेलेला आहे. लाखेच्या बांगड्या तर ते सुद्धा बघा खूप ठिकाणी लाखेच्या बांगड्यांना मान दिला जातो. अगदीच की आपल्याला एक तरी बांगडी आपल्याला लाखेची ही घालावी लागते. बघा काही ठिकाणी तसं असतं पूर्ण बांगड्या लाखेच्या घातल्या जातात. काही ठिकाणी काचेच्या जो काही हिरवा चुडा असतो त्याच्या पाठीमागे किंवा पुढे आपल्याला त्या लाखेच्या बांगड्या 1 किंवा 2 अशा पद्धतीने आपल्याला घातल्या जातात. खूप मोठ्या प्रमाणात लाखेच्या बांगड्यांना सुद्धा मान दिला गेलेला आहे. अगदीच की तुम्ही त्या बांगड्या खरेदी करू शकता. बघा असं म्हटलं जातं की बघा आपण वाणाला सुद्धा लाखेच्या बांगड्या देतो आणि तेव्हा हे असं म्हटलं जातं की लाख मोलाचा लाखेचा चुडा आणि सुखी राहो तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा, असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे बघा तुम्ही वाणामध्ये सुद्धा लाखेच्या बांगड्या देऊ शकता किंवा अगदीच की तुमच्या इथं जर खरंच पद्धत असेल तर तुम्ही लाखेच्या बांगड्या सुद्धा आपल्याला या दरम्यान संक्रांतीच्या दिवशी घालायच्या असतात. हिरव्या काचेच्या बांगड्यांना मोठा मान आहे. बघा स्वतःसाठी अर्धा डझन 1 डझन तरी हिरव्या काचेच्या बांगड्या या दिवशी खरेदी कराव्या. त्याचबरोबर बघा महत्वाचं येतं की या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीला तुम्ही सेंदूर जो की अलंकाराचा एक भाग मानला जातो तर तुम्ही स्वतःसाठी सेंदूर सुद्धा खरेदी करू शकता. टिकल्या खरेदी करू शकता. अखंड सौभाग्याच्या वस्तू असतात, सौभाग्य प्राप्तीच्या वस्तू असतात तर ते सर्व काही तुम्ही अगदीच की तुम्हाला जसं शक्य होईल जेवढे शक्य होतील तुमच्या स्वतःसाठी खरेदी करायचे आहेत. बघा मकर संक्रांतीचा सण हा सवाष्णींसाठी खूप आनंदाचा सौभाग्याचा मानला गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी बघा अगदीच की आपण सर्व काही घरात करतो पण कधी कधी स्वतःसाठीच काही गोष्टी घेत नाही. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण हा सवाष्णींसाठी आहे. बघा प्रत्येक संक्रांतीला काही घरात काही ना काही त्या घरातील महिलेला बघा सौभाग्याची वस्तू दिली जाते. तर तुमच्या इथं जशी पद्धत असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही घरातील महिलांना नक्कीच सौभाग्याच्या वस्तू तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर या दिवशी दानाला सुद्धा खूप सारं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. तर तुम्ही या दिवशी मोठ्या प्रमाणात दान धर्म सुद्धा करू शकता. बघा सुगड पूजा, त्याचबरोबर कोणत्या वस्तूचं दान करावं, कोणत्या वस्तू मकर संक्रांतीला देऊ नये दुसऱ्याला किंवा अगदीच की सर्व काही माहिती आपल्या चॅनेलवरती हळूहळू लवकरच येणार आहे. सुगड पूजा कशी करावी, कोणत्या गोष्टींचा सुगड पूजनामध्ये महत्वाचा मान सांगितला गेलेला आहे, त्या सर्व काही माहिती आपल्या चॅनेलवरती लवकरच येणार आहे. त्याचबरोबर बघा या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी बघा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत असतो, जो की मकर संक्रांतीला या वर्षी 3:06 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तर बघा या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य सुद्धा द्यायचं आहे. त्याचबरोबर बघा सूर्याखाली म्हणजेच अगदी तुम्ही जिथं सूर्यप्रकाश येईल तिथं आपल्याला एक दीपदान सुद्धा करायचं आहे. जे की कसं तर एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे. 2 वातीची मिळून 1 वात करायची. तिळाचं तेल असेल तर अति उत्तम, तर तिळाचं तेल किंवा अगदी साधं तेल जरी तुम्ही वापरले तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. आणि त्या दिव्यामध्ये अगदीच की बघा मीठ टाकायचं नाहीये, हळद थोडीशी टाका, ते मळून घ्या दिवा आणि त्यानंतर आपल्याला 2 वातीची मिळून 1 वात करायची. तिळाचं तेल वापरायचं. शक्यतो तर तिळाचं तेल वापरण्याचा प्रयत्न करा. नसेल तर साधं तेल वापरलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. आणि त्यामध्ये थोडेसे आपल्याला तीळ सुद्धा टाकायचे आहेत. पांढरे तीळ थोडेसे टाकावे आणि तो दिवा बघा प्रज्वलित करावा. अगदीच पूर्व दिशेला तोंड करून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करायच्या आधी दिवा डायरेक्टली जमिनीवरती ठेवायचा नाहीये. खाली तुम्ही जे काही तांदूळ आहेत तर ते खाली ठेवावे, हळदी कुंकू व्हावं, त्यावरती आपल्याला दिवा तो प्रज्वलित करायचा आहे. आणि बघा तो दिवा विझल्यानंतर त्या दिव्याचं आपल्याला दान करायचं असतं. असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीला खूप मोठ्या प्रमाणात दान धर्म केल्याचं पुण्यफळ आपल्याला भेटत असतं. तसंच की या दिवशी बघा आपण सूर्यदेवतेला तो दिवा त्यांच्यासाठी तो दिवा प्रज्वलित करत असतो. तो दिवा विझल्यानंतर शांत झाल्यानंतर त्या दिव्याचं सुद्धा आपल्याला दान म्हणजेच हे करायचं असतं, दान करायचं असतं. पाण्यामध्ये तो दिवा ते टाकायचा आहे की जो काही बघा जलचर प्राणी आहेत
तर तो दिवा खाल्ला पाहिजे. जलचर प्राण्यांना तो दान करायचा असतो. त्यानंतरनं त्याचबरोबर येतं की मकर संक्रांतीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये आपल्याला एक उपाय हा करायचा आहे, जो की कोणता तर बघा, आपल्याही घराला कोणाची दृष्ट लागू नये, नजर बाधा होऊ नये, यासाठी आपल्याला या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये हा उपाय करायचा असतो. तर बघा, उपाय हा असा असणार आहे की मुठभर तीळ आपल्याला घ्यायचे आहेत. अगदीच काळे तीळ घ्या. ते तीळ आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये एक मुठभर तीळ घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला बघा, जसं की आपण उतारा करतो, आपण उतारा सरळ पद्धतीनं करतो क्लॉकवाईज, तसंच आपल्याला उलटा उतारा करायचा आहे. आणि बघा 7 वेळा उतारा करावा. आणि त्यावेळेस आपल्याला प्रार्थना करायची आहे, जी की आमच्या घरात जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे, जी काही दोष आहे, बाहेरील बाधा आहे, किंवा आमच्या घराची प्रगती व्हावी, सुख समृद्धी आनंद घरात नांदावा, सर्वांचं आरोग्य टिकून राहावं, यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. 7 वेळा तो उतारा करायचा आणि उत्तर दिशेला जे काही काळे तीळ असतील तर ते टाकून द्यायचे. आता बघा की सिटीत असं होतं की अगदीच फ्लॅटला फ्लॅट चिटकून असतं, किंवा अगदीच की आपण कुठेही टाकू शकत नाही. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तो उतारा करावा, प्रार्थना करायची आहे, उतारा करावा. आणि त्यानंतर जे काही तीळ असतील तर ते अशा ठिकाणी टाका की जिथं कोणीही जाणार नाही किंवा ओलांडणार नाही. अशा ठिकाणी आपल्याला तीळ घ्यायचे आहेत. बघा, तीळ खूप महाग आहेत, पण अगदीच की तुम्हाला जेवढे जमतील त्या पद्धतीनं घ्यावी, पण शक्यतो मुठभर तरी घ्यायला विसरू नका. हा उपाय करायचा या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी. उपायाला सुद्धा खूप सारं महत्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जेवढे बघा सौभाग्याच्या वस्तू दान करत असतो, असं म्हटलं जातं की संक्रांतीच्या दिवशी जे काही दान करतो त्याच्या दामदुपटीनं आपल्याला मिळत असतं. तसंच की या दिवशी उपाय करण्याला सुद्धा खूप सारं महत्व सांगितलं गेलेलं आहे. हा उपाय आवर्जून करा. उपाय करून झाल्यानंतर थोडेसे पायावरती पाणी घ्यावं. तर बघा, देवघरासमोर बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. अगदी 24 वेळा किंवा 1 माळ आपल्याला महामृत्युंजय मंत्राची करायची आहे. आणि त्यानंतर तिथं सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे की जी काही आमच्या घराला किंवा घरातील व्यक्तींना कोणाची नजरबाधा झालेली असेल, दृष्ट लागलेली असेल, तर ती निघून जाऊ देत, घराची कुटुंबियांची प्रगती होऊ देत, घरात सुख समृद्धी समाधान आनंद नांदू देत, अशा आपल्याला प्रार्थना करायची आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी उपायाला खूप अनन्यसाधारण महत्व सांगितलं गेलेलं आहे. आणि याच दिवशी आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी या वस्तू सुद्धा आपल्याला स्वतःसाठी, खास करून महिलांना सांगते, स्वतःसाठी ह्या वस्तू खरेदी करा. आणि जे काही वाण असतात तर त्याबद्दल सुद्धा एक व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवरती येणार आहे. तुम्हाला नक्की समजलं असेल तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.